मला तुमच्याशी एका अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल बोलायचं आहे. म्हणजे ही गोष्ट माझ्या पर्सनल लाईफमधलीच आहे. प्लीज आता जानूचा विषय काढू नकोस. मिस्टर देशमुख, मी मी जानूच्या सगळ्या आठवणी माझ्या मनातून काढून टाकलेल्या आहेत. म्हणजे म्हणजे हे चांगलं आहे तेवढंच फक्त मनात ठेवलं आहे. बाकी कोणत्याच गोष्टींचा त्रास करून घेत नाहीये मी आता. बाकी गोष्टी म्हणजे तसं देशमुख, मी माझ्या जानूवर जीवापाड प्रेम केलं आणि अजूनही करतो. पण पण तिने असं करायला नको होतं ना. तिने काहीही चुकीचं केलेलं नाहीये मूर्ख माणसा. जे काही चुकीचं केलंयस ते तू केलंयस. म्हणजे आय एम शुअर तुम्ही सुद्धा तुमच्या होणाऱ्या बायकोवर जीवापाड प्रेम करतच असाल. म्हणून आता मी ठरवलंय की जानूच्या आठवणींपासून पळण्यापेक्षा त्या आठवणींना फेस करायला हवं. मिस्टर देशमुख, जानूचा एक मित्र होता कॉलेजमध्ये. दोघं खूप क्लोज होते. मला काय त्याचं नाव माहित नाही, पण जानू त्याला मॅड म्हणायची. मी खूप जलस आणि पॉझिटिव्ह झालो होतो त्या मॅडमुळे. पण जानूने मला सांगितलं होतं की आता त्या दोघांमध्ये काहीच कॉन्टॅक्ट उरलेला नाही. दोघांची मैत्री सुद्धा संपलेली असं तिने मला सांगितलं आणि मी तिच्यावर विश्वासही ठेवला. पण जानू गेल्यानंतर अचानक त्या मॅडने मला जाब विचारणारं पत्र लिहिलं. त्या पत्रात लिहिलं होतं की जानूच्या जाण्याला मीच जबाबदार आहे. आय डोंट नो हाऊ ते पत्र तो माझ्या घरी सोडून गेला. त्याने कोणाकडे दिलं, त्याने त्याचं नाव लिहिलं नव्हतं. त्यामुळे त्याचं खरं नाव काय आहे हे मला कळलंच नाही आणि तो कोण आहे हे सुद्धा समजलं नाही मला. आणि आता जानूच्या शोक सभेमध्ये मी कसा तिच्या आयुष्यातला राक्षस आहे हे दाखवणारं चित्र तो रंगवून तिथून निघून गेला. काय आय मीन